मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात मान्सूनचं आगमन होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। मात्र राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोरही कमी झालाय। काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे। आताही भारतीय हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। या अंदाजानुसार आज राज्यातील ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो। विदर्भात अनेक ठिकाणी आगामी 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय। विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। ठाणे, नगर, धाराशिव, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती। आता मात्र नागरिकांना चांगली बातमी मिळाली आहे। राज्यात मान्सूनच्या पावसाने मागील आठवड्यात एंट्री घेतली। 4 ते 5 दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता, त्यामुळे वातावरणात बदल झाला होता। राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान दिसत आहे, परंतु 2 दिवसापासून पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचं दिसत आहे। यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला, यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती, त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता। मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला। याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागलाय। रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यात जोरदार पाऊस पडला होता। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।